प्रस्तावाच्या निविदा ह्या एक 15-20 दिवसामध्ये निघतील आणि दुसरा टप्पा जो आता नोव्हेंबर डिसेंबरला घेतला जाणार आहे तो दुसऱ्या टप्प्यामध्ये कर्जतमधला तिसरा जो पूल आहे ज्याची 80 कोटी रुपयाचं रक्कम त्या ठिकाणी होते, हे सगळे प्रपोज आरोपी आहेत म्हणजे रेल्वे ओव्हरब्रिज, तर याच्यासाठी सुद्धा मान्यता त्या ठिकाणी ही मिळाली जाणार आहे. चौथा विषय होता आपला नागोठण्याचा. तर नागोठण्याला सुद्धा त्या ठिकाणी अशा पैच्या रेल्वे ओव्हरब्रिजची आवश्यकता होती. त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं होतं. महारेल हे कॉर्पोरेशन जे स्थापन झालं आहे याच्यामध्ये रेल्वेवरचे ओव्हरब्रिज राज्य सरकारचा 50% हिस्सा, भारत सरकारचा 50% हिस्सा, म्हणजे इंडियन रेल्वे भारतीय रेल्वेचा आणि 50% राज्य सरकारचे. त्याच्यामुळे रेल्वे मंत्र्यांना भेटून त्यांची अनुकूलता घेतली आणि मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांची मान्यता घेतली. त्यामुळे नागोठण्याला सुद्धा जो आज 100 कोटी रुपयाच्या पुलाला सुद्धा त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली आणि त्याच्यामुळे त्या कामाची सुद्धा निविदा एक महिनाभरामध्ये निघून नागोठण्याच्या कामाला त्या ठिकाणी गती मिळू शकते आहे. हा महत्त्वाचा मुद्दा रेल्वेशी संबंधित त्या ठिकाणचा सोडवण्यामध्ये मला त्या ठिकाणी यश आलं. चौथा महत्त्वाचा मुद्दा, मी ललन सिंग नावाचे बिहारचे आहेत, नितीश कुमार साहेबांच्या पक्षाचे आहेत, वरिष्ठ मंत्री आहेत, त्यांच्याकडे मत्स्य व्यवसाय विभाग आहे. म्हणून त्यांच्याकडे विशेष करून रायगड लोकसभा मतदारसंघातल्या पंतप्रधान मत्स्य संपदा योजना असतील, पंतप्रधान PMSSY आणि PMMKSY आणि FIDF अशा ज्या 4-5 योजना आहेत त्याच्यामध्ये नावं पूर्ण वाचून दाखवतो. पण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी योजना, द फिशरीज अँड ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड आणि किसान क्रेडिट कार्ड फॅसिलिटी फॉर द फिशरमन्स, अशा ज्या बाबतीमध्ये होतं त्या बाबतीमध्ये त्यांच्याशी माझी भेट झाली. त्यांनी राज्य सरकारला या संदर्भामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातले जे प्रस्ताव आहेत ते पाठवण्याचं पत्रव्यवहार केला. काल नितेश राणे यांची मी भेट घेतली आणि नितेश राणेंना माझ्या दिल्लीतल्या भेटीतलं सांगितलं आपला संबंध रायगड जिल्हा कोकणपट्टी म्हणजे माझा लोकसभा मतदारसंघ अधिक पलीकडे अगदी सिंधुदुर्गापर्यंत आणि पालघरपासून या संबंध खाडीपट्ट्यातले प्रस्ताव हे त्यांच्याकडनं त्या ठिकाणी पाठवले जातील, जेणेकरून या संबंध योजनेचा मोठ्या प्रमाणावरती फायदा हा आपल्याला सरकारला त्या ठिकाणी घेता येऊ शकेल. मी जे मगाशी शिवराजसिंग चव्हाण साहेबांना बोललो त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ की ॲग्रिकल्चरल क्रॉप्स अँड ऑर्गॅनिक फार्मिंग इन कोकण रिजन, कोकणाच्यामध्ये आपल्याला जे जे करता येऊ शकतं त्याच्यातली मी तुम्हाला कॉपी देईन आणि त्याच्या आधारे तुम्हाला माहिती मिळेल. त्या संदर्भात शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी तातडीने अनुकूलता दाखवली. मी मगाशीच आपल्याला त्या संदर्भामध्ये बोललो. आणि नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये महाराष्ट्राच्या कृषी विभागाने एक प्रस्ताव पाठवला आहे, रेकमेंडेशन फॉर द अप्रुव्हल फॉर द प्रपोजल ऑफ क्रिएशन ऑफ व्हेजिटेबल अँड फ्लॉवर प्रोडक्शन क्लस्टर अंडर RKVY फॉर द नाशिक सिंहस्थ कुंभमेळा. या बाबतीतलं सुद्धा जे पत्रव्यवहार राज्य सरकारकडनं गेला आहे त्यालाही तत्काळ मान्यता देण्याचं शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. चौथं महत्त्वाचं, सोनोवाल आपले मंत्री आहेत पोर्ट विभागाचे, त्यांची माझी भेट झाली. सागरमाला 2 अंतर्गत जवळपास 32,000 कोटी रुपयाचे प्रस्ताव आपल्या सरकारने पाठवलेले होते. नितेश राणेंनी मला फोन करून विनंती केली, त्याप्रमाणे मी सोनोवाल साहेबांना भेटलो. माझे त्यांचे खूप जवळचे संबंध असल्यामुळे त्या संबंध कामाला कॅबिनेटच्या पुढे या आठवड्याभरामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये धोरण त्या ठिकाणी येणार आहे आणि त्याला मान्यता ही 100% दिली जाईल. म्हणून मेरिटाईम बोर्डाच्या अंतर्गत सागरमाला 2मध्ये त्यामध्ये टाइमली अप्रुव्हल ऑफ दीज प्रोजेक्ट्स, त्या स्ट्रेंथन कोस्टल अँड पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, इम्प्रूव्ह मेरिटाईम कनेक्टिव्हिटी लॉजिस्टिक, एनहान्स लाईव्हहुड ऑपॉर्च्युनिटीज फॉर द फिशरमॅन अँड कोस्टल कम्युनिटीज, प्रमोट टुरिझम अँड जनरेट लार्ज स्केल ऑफ एम्प्लॉयमेंट आणि कॉन्ट्रीब्यूट सिग्निफिकंटली टुवर्ड्स ऑब्जेक्टिव्ह ऑफ सागरमाला 2 अँड विकसित भारत 2047, असा जो काय राज्य सरकारचा प्रस्ताव आहे तर यालासुद्धा त्यांच्याकडनं मान्यता घेण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. कॅबिनेटच्या पुढच्या बैठकीमध्ये तो निर्णय झाल्यावर एकंदरीत देशभरामध्ये 78,000 कोटी रुपयाचा नियतव्यय उपलब्ध होणार आहे. याच्या अंतर्गत आपल्या राज्य सरकारचे प्रस्ताव 32,000 कोटी रुपयाचे आहेत. मी काल या विषयावरती सुद्धा नितेश राणेंची भेट घेतली. आमदार अनिकेत पण त्याला उपस्थित होता. त्या पद्धतीने या प्रस्तावाला आपल्या किनारपट्टीत आपल्या मतदारसंघामध्ये जेवढे प्रस्ताव गेलेले आहेत
त्याचीसुद्धा 100% मान्यता त्या ठिकाणी मिळणार आहे. यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, उद्यापासून पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीचा दौरा हा सुरू होत आहे आणि त्यानिमित्ताने आज अलिबागला आलो असताना आपल्याशी हितगुज करावं या दृष्टिकोनातून आपल्याला बोलवलं. आपण आलात त्याच्याबद्दल मी आपल्या मनापासून स्वागत करतो. स्टँडिंग कमिटीचे एकंदर 31 खासदार असतात आणि बहुतांश खासदार या दौऱ्याला सहभागी होणार आहेत. उद्या प्रामुख्याने ONGC उरणला प्लांटला आम्ही भेट द्यायला जाणार आहोत आणि दुपारच्या नंतर गेल प्रकल्पाला भेट द्यायला जाणार आहोत. दोन्ही भेटी झाल्याच्या नंतर उद्या संध्याकाळी आपल्याला वेळ असेल तर त्या 2 भेटीतून काय काय सफल झालं, काय काय निष्पन्न झालं ते मी स्वतंत्रपणाने आपल्याला ब्रीफ करू शकतो, आपली अनुमती असेल तर. पण आज म्हणजे उद्या त्या दौऱ्याचं, आज म्हणजे उद्यापासून स्टँडिंग कमिटीचा दौरा सुरू होतो आहे. आपल्याला प्रामुख्याने सांगायचं होता त्याच्यातला महत्त्वाचा भाग. जवळपास 20 खासदार येणार आहेत अशी अनुमती आहे, त्यांनी कळवलेलं आहे. अपेक्षा अशी की बहुतांश त्या ठिकाणी येऊ शकतील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की लोकसभेचं अधिवेशन नुकतंच पार पडलं आणि यावेळेला लोकसभेच्या अधिवेशनामध्ये एक बिल वगळता इतर कुठल्याही विषयावरती चर्चा होऊ शकली नाही. त्याची कारणं आपण सर्वांनीच वाहिन्याच्या माध्यमातून, बातम्याच्या माध्यमातून पाहिलेली आहेत आणि म्हणूनच त्या बिलाच्या संदर्भामध्ये मला जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून, NDAचा घटक पक्ष म्हणून जे मत मांडायचं होतं, म्हणजे नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये जे विधेयक भारत सरकारने आणलं ते त्या ठिकाणी मी मांडलं होतं. महत्त्वाचा मुद्दा असा की संबंध या 4 आठवड्याच्या अधिवेशनामध्ये मग कामकाज होत नसल्यामुळे मी अधिक प्रयत्न एवढ्यासाठीच केला की आपल्या रायगड जिल्ह्यातील, कोकणातील आणि महाराष्ट्रातील वेगवेगळे प्रश्न केंद्रीय मंत्र्यांच्याकडे प्रलंबित आहेत, तर ते प्रलंबित प्रश्न त्या मंत्री महोदयांना भेटून मांडावेत अशा दृष्टिकोनातून मी पहिल्यांदा आदरणीय गडकरी साहेबांची भेट घेतली. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या बाबतीमध्ये, गतीच्या बाबतीमध्ये, नादुरुस्त झालेल्या नागोठण्याच्या पुलाच्या बाबतीमध्ये, अशा अनेक बाबतीमध्ये त्यांच्याजवळ चर्चा केली. त्या संदर्भामध्ये त्यांनी कारवाई करावी अशा पद्धतीची विनंती त्यांना केली. त्याप्रमाणे त्यांनी तशाच पेच्या कडक सूचना अधिकारी वर्गाला दिलेल्या आहेत. प्रामुख्याने खारपडाला एक टोल सुरू आहे, दुसरा सुकेला एक टोल त्या ठिकाणी आता सुरू होण्याच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आहे. मी माहिती घेतली होती अगोदरच की 60 किलोमीटर अंतरामध्ये टोल हा बसवला जात असतो. आताचा जो सुकेईचा टोल बसवला जातो आहे तो 42 किलोमीटरच्या अंतरावरती बसला जातो आहे आणि म्हणूनच मी गडकरी साहेबांना विनंती केली की तो जो काय टोल त्या ठिकाणी बसला जातो आहे तो चूक आहे. 60 किलोमीटर अंतरावरती तो टोल त्या ठिकाणी बसला जावा एक, आणि रस्ता 100% काम पूर्ण झाल्याच्या नंतर मग टोलची आकारणी त्या ठिकाणी व्हावी. त्या पद्धतीने सुकळीचा टोल जो सुरू होणार होता त्याला त्यांनी थांबवलेला आहे. कारपाडाचा टोल त्यांनी सुरू ठेवला आहे, पण मी ज्यावेळेला पुन्हा एकदा त्यांना विनंती केली त्यावेळेला त्यांनी नक्कीच सांगितलं की एक ते नवीन पॉलिसी आणतायत, एक नवीन धोरण आणतायत, त्याच्यामध्ये त्या बाबतीतला पुनर्विचार करण्यासंबंधीचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. पण सुकळीचा टोल मात्र आता सुरू होणार नाही एवढं त्यांनी नक्की त्या ठिकाणी सांगितलं. जे काही काम निकृष्ट दर्जा झालं आहे त्याची चौकशी त्यांनी लावले आणि शक्यतो ते काम किती लवकर पूर्ण होऊन त्याचा फायदा कोकणवासी ज्यावेळेला गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने जातील त्यावेळेला तो स्तुस्थितीत आणावा अशाही त्यांनी सूचना दिल्यात. तिसरा महत्त्वाचा म्हणजे ताम्हाणी घाट हा राष्ट्रीय महामार्ग काम करण्यासाठी MSRDCला त्यावेळेला निधी उपलब्ध करून दिला होता. दिघी पोर्ट व्हायचं झालं त्यावेळेला मी खासदार असताना त्याच्या अगोदरही गडकरी साहेबांना भेटलो, त्याला तो राज्यमार्ग होता, तो त्यांनी राष्ट्रीय महामार्ग घोषित केला. त्यामुळे आज त्या रस्त्याचं काम जे झालं आहे अगदी पुण्याच्या चांदणी चौकापासून ते आपल्या आधीमध्ये या बाजूला आगरदांड्यापर्यंत आणि इकडे दिघीपर्यंत हे भारत सरकारने दिलेल्या पैशातून काम झालं आहे.
मधल्या कालावधीमध्ये लँडस्लाईड झाली आणि त्याच्यामुळे जवळपास 1 महिनाभर ट्रॅफिक बंद झाली होती. आता अतिवृष्टी झाली होती, वस्तुस्थिती खरी आहे आणि म्हणूनच ते काम सत्वर सुरू करावं म्हणून एक शेलार नावाचे सचिव आहेत, ते चीफ इंजिनियर आहेत, वसईकर नावाचे AC आहेत जे पुण्याला बसतात. माझाही सतत त्यांच्याशी संपर्क होता. युद्धपातळीवरती काम करण्याच्या त्यांनी सूचना दिल्यात आणि तिथेच एक 10 किलोमीटर लांबीचा टनेल होऊ शकतो याच्यासाठी त्यांना विनंती केल्यावर त्याने एक DPR बनवण्याचे आदेश दिलेत. ते आदेश दिल्याच्यानंतर DPR बनवण्याचं काम थोडासा पाऊस कमी झाला की लगेच सुरू होईल आणि DPR बनला गेला की त्या 10 किलोमीटरचा बोगद्याच्या कामाला भारत सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडं पूर्ण लागणारा निधी मंजूर करण्याचं आश्वासन गडकरी साहेबांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे तो बोगदा झाला, अंतरही कमी होईल आणि लँडस्लाईडच्यामुळे त्या ठिकाणी जो काय धोका तयार होतो तो पूर्णपणे थांबू शकेल. एक आपण पाहिलं की जवळपास 1 महिना ज्यावेळेला ताम्हिणी घाट बंद होता त्यावेळेला इथलं सगळं पर्यटन ठप्प झालं होतं. अगदी हॉटेल व्यावसायिकपासून ते सगळेजण, म्हणजे दिव्यागर, दापोली, हरिहरेश्वर, श्रीवर्धन असेल किंवा माणगावच्या परिसरामध्ये येणार असेल, तिथं देवकुंडच्या परिसरामध्ये येणारा पर्यटक असेल किंवा ताम्हिणी घाटामध्ये शनिवार रविवार येणार पर्यटक असेल, ते सगळं थांबलं होतं. आता ते पूर्ववत त्या ठिकाणी सुरू झालं आहे. त्यालाही सतत मला पाठपुरावा करता आला, हे मला आवर्जून त्या ठिकाणी सांगायचं होतं. दुसरं महत्त्वाची मी भेट घेतली शिवराज सिंग चौहान साहेबांच्याकडे. माझ्याकडे सगळी पत्रं त्याच्याकडे आहेत आणि शिवराज सिंग चौहान साहेबांना मी विनंती केली की त्या संदर्भामध्ये आज आपल्याकडे कोकणामध्ये प्रामुख्याने मी आपल्याला पत्रव्यवहार देतो त्याच्यातला की फलोद्यानावरती आधारित ज्या काय बाबी आपण त्या ठिकाणी करू शकतो ते त्यांना विनंती केली होती. त्यांनी ताबडतोब राज्य सरकारकडे पत्र देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विभागाला सूचित केलं आणि त्याचबरोबर महाकुंभ जे काय नाशिकच्या परिसरामध्ये कुंभमेळा होणार आहे त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने जो प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेला होता त्या प्रस्तावाच्या बाबतीमध्ये त्यांनी अनुकूलता दाखवली. तो राज्य सरकारचा प्रस्ताव होता आणि त्याला त्या ठिकाणी मान्यता दिली जाणार आहे. तिसरं, अश्विनी वैष्णव आपले केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत, त्यांची मी भेट घेतली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने रोहा आणि पेण या दोन्ही रेल्वे स्थानकांना अमृत योजनेअंतर्गत समावेश करण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्यांना विनंती केली. त्या बाबतीमध्ये मी पंतप्रधान महोदयांना सुद्धा भेटलो होतो आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी अनुकूलता दाखवली. त्याप्रमाणे त्यांनी DPR नोंदवून जवळपास रोह्याचं 50 कोटीचं कामाला येत्या 15-20 दिवसामध्ये मान्यता मिळेल. तशी पेणच्या कामालासुद्धा त्या ठिकाणी मान्यता मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. काही दूर पल्ल्याच्या गाड्या रोहा, माणगाव त्याचबरोबर ती पेणला थांबाव्यात अशी विनंती केली होती. त्या संदर्भातले सुद्धा त्यांचे आदेश त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते थांबू शकतील. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, आम्ही महारेलचे जे MD आहेत मुख्यमंत्री महोदयांजवळ भेटलो होतो. त्याच्यामध्ये कर्जतमध्ये 2 जे आपले पूल आहेत त्या 2 पुलाला ही मान्यता दिली गेली. एक पुलाची किंमत आहे 100 कोटी रुपये, दुसऱ्या पुलाची किंमत आहे 111 कोटी रुपये. अशा या 2 पुलाची मान्यता देण्यात आली आणि त्या दोन्ही पुलाच्या निविदा ह्या एक 15-20 दिवसामध्ये निघतील. आणि दुसरा टप्पा जो आता नोव्हेंबर-डिसेंबरला घेतला जाणार आहे तो योजनेअंतर्गत कालही नितेश राणेंजवळ चर्चा करताना अनेकही तिथं होता. आपल्या जिल्ह्याचे जे मत्स्य व्यवसाय उपसंचालक आहेत त्यांना त्यांनी सूचित केले की त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन हे जे काही नवीन योजना भारत सरकारने राज्य सरकारने केल्या आहेत ह्या प्रत्येक कोळीवाड्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जाऊन त्यांनी बैठका घ्याव्यात आणि एक त्यांचं 1 दिवसाचं शिबिरसारखं घ्यावं. योजनांची माहिती त्यांना द्यावी. त्याचा लाभ जर काय त्यांना मिळाला तर त्याचा फायदा होईल. एक बाब प्रकाशाने सांगतो की मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला. राज्य सरकारचे आभार मानतो, देवेंद्रजींचे, एकनाथराव शिंदे साहेबांचे आणि सुनेत्रा बहिणींचे. त्याच्यामुळे आत्ता अहिल्यादेवी होळकर जी कृषी माफ योजना आहे त्याचा फायदासुद्धा मच्छीमार व्यावसायिकांनी जो कर्ज घेतलेला असेल त्यांच्या माफीसाठी सुद्धा होणार आहे. कोल्ड स्टोरेजचा प्रयत्न आहेत. जसं कोल्ड स्टोरेज करंजाला पवारसाहेब ॲग्रिकल्चर मिनिस्टर असताना त्याला ॲग्रिकल्चर मंत्रालयाच्या अंतर्गतच मत्स्य व्यवसाय होता. पण पवारसाहेबांच्यामुळे करंजा मच्छीमार संस्थेला मोठ्या प्रमाणावरती कोल्ड स्टोरेज मिळालं.
माझा स्वतःचा प्रयत्न आहे. मी अनेक वेळेला श्रीवर्धन तालुक्यात मच्छीमारांना सांगितलं, अलिबागमध्ये सुद्धा म्हटलं की त्यांनी एकत्रित यावं, एक तयार करावं, जितकं लागेल तेवढं कोल्ड स्टोरेज आपण त्यांना नाबार्ड आणि NFDCच्या मार्फत देऊ. श्रीवर्धनला पण मी प्रपोज केलं, इतर ठिकाणी आलं तर त्यालाही प्रयत्न. आता काम चालू आहे. आता एकाच वेळेला रेवस करंजा, आगरदांडा तुर्माडी, साळाव, बागमांडला बाणकोट आणि पलीकडे या सगळ्या पुलांची कामं सुरू आहेत. अपेक्षा अशा बाणमांडलाचं काम गतीने चालू आहे, आताही चालू आहे. तुर्माडी आणि दिघीचं काम चालू आहे, म्हणजे आगरदांडा ते तुर्माडी ही कामं त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे 1-2 वर्षात ते पूर्ण करतील. क्रीडा संकुलाला प्रशासकीय मान्यता मिळाली, आता लवकरच तांत्रिक मान्यता म्हणून निविदा निघेल, त्याला निधी उपलब्ध करून दिला आहे. इनका पूरा हो गया क्या उनको पूछने तो फिर बाद में मैं बात करूँगा. सर क्या कहेंगे? आज मी जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये बोलत असल्यामुळे तसल्या विषयावरती आज माझी बोलण्याची इच्छा नाही. कारण मी शेवटी विकासावरतीच उभा राहिलो आहे आणि विकास हे स्वप्न घेऊन पुढे वाटचाल करायची आहे, त्याची माहिती दिली. उद्या बैठकीची अधिकृत माहिती आम्हाला देता येत नाही रिपोर्ट जाईपर्यंत, पण ढोबळमानाने उद्या माझ्या भेटीचा अन्वयार्थ सांगेन. त्यावेळेला तुम्ही जे मला राजकीय प्रश्न विचाराल त्या सगळ्याचे उत्तर मी उद्या देईन. माझी इच्छा भेट झाली, मार्गदर्शन परत भेट झाली, वेगवेगळ्या विषयांच्यावरती त्यांनी मला मार्गदर्शन केलं, एवढंच मी सांगू शकतो. अमितबाईंची पण सदिच्छा भेट झाली, मार्गदर्शन घेतलं, अनेक विषयांच्यावरती चर्चा झाली आणि त्यांनी मला उत्तम पैचं मार्गदर्शन दिलेलं आहे. त्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, एनडीएचा घटक म्हणून, लोकसभेचा सदस्य म्हणून माझ्याकडनं काम होईल. त्या संदर्भामध्ये माझ्या भूपेंद्र यादव यांची 2 वेळा भेट झाली. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना, आता एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना, त्यानंतर देवेंद्रजी असताना संबंध इको सेन्सिटिव्ह झोन केवळ आपल्या रोहापुरता सीमित नाही, संबंध पश्चिम महाराष्ट्रात आहे, अगदी सावंतवाडीपासून ते तिथपर्यंत, आणि संबंध देशभरामध्ये आहे. त्याच्यामध्ये काही गावं वगळायचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. उदाहरणार्थ रोहा तालुक्यात धाटाव हे एकच गाव इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे. बाजूचं किल्ला, लांडर, बोरगर, वाशी, तळागर याच्यातलं कुठलंही गाव इको सेन्सिटिव्ह झोन आहे. फक्त MIDC धाटाव गाव MIDC सहित आहे. त्यावेळेला माझी भूपेंद्र यादव साहेबांची भेट झाली. एकदा तर मी पवार साहेबांना घेऊन भूपेंद्र यादव साहेबांना भेटलो, पण राज्य सरकारनेही प्रस्ताव पाठवला आहे. केंद्राने अशी भूमिका घेतली की केळकर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करत असताना, वेस्टर्न घाटसाठी करत असताना सगळ्या राज्यांचे प्रस्ताव आले तर मग त्याच्यातला निर्णय घेतला जाईल. तो निर्णय कस्तुरीरंजन दोन्ही, आपल्याकडे केळकर समिती पण नंतर नेमली गेली, पहिली कस्तुरीरंजन, त्याच्यामुळेच ते संबंध वेस्टर्न घाटचा मुद्दा आहे. त्यामुळे सगळ्या राज्यांचे प्रस्ताव. आंबेत पुलासाठी मी यावर्षी आता प्रयत्न केले. आता यावर्षीच्या बजेटमध्ये आंबेड पुलाला ते पैसे देण्याचा प्रयत्न करतायत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा की 1 महिन्यापूर्वी अलिबागला ज्यावेळेला मी आलो होतो त्यावेळेला जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं. त्यांच्याकडे अलिबागच्या जिल्हा क्रीडा संकुलाचा एक प्रस्ताव होता, आणि वहिनींकडे आता तो विभाग आहे, पण त्यांच्यामार्फत क्रीडा आयुक्तांच्या मार्फत त्यांना पाठवलेलं होतं. मी गेल्या 3 दिवसापूर्वी 3 वेळेला क्रीडा आयुक्तांशी बोललो. त्यांनी त्या दिवशी जिल्हा क्रीडा संकुलच्या 15 कोटीच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली. माझा फोन ऐकणार रेकॉर्डवरती कधी पण तपासा, आयुक्तांना बोलवा, विचारा, त्यांनी मान्यता दिली. बाकीचे जे तालुका क्रीडा संकुल आहेत, माणगाव असेल, मसा असेल, श्रीवर्धन असेल, रोहा असेल, याचे प्रस्ताव गेलेत. इतर तालुक्याचे सुद्धा प्रस्ताव पाठवण्याच्या दृष्टीकोनातून मी सूचित केलं आहे, कारण तो विभाग आता वहिनींच्याकडे असल्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न त्या ठिकाणी करता येऊ शकतात. खेलो इंडिया अंतर्गत ज्या वेळेला या 4 आठवड्यामध्ये पंतप्रधान महोदयांनी दर मंगळवारी एनडीची बैठक बोलली होती, त्याच्यामध्ये एक प्रेझेंटेशन मनसुख मांडवे आहेत, ते त्यांच्याकडे हा पण विभाग आहे. त्यावेळेला त्यांनी खेलो इंडिया अंतर्गत काही कार्यक्रम सांगितले. 2036ला आपण ऑलिम्पिक मागतो आहोत, त्याच्या अगोदर कॉमनवेल्थ गेम आणि एशिया गेम होणार आहेत. त्या दृष्टिकोनातून खेलो इंडियाच्या मार्फत अनेक पायाभूत सुविधा करण्याच्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. भारत सरकार निधी देणार आहे. त्यावेळेला मी रक्षा खडसेजींची पण भेट घेतली, मांडव्यांची पण घेतली. पुढच्या आठवड्यात मी वहिनींना विनंती करणार आहे उपमुख्यमंत्री महोदयांना की बैठक घ्यावी आणि आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघात आणि राज्यात खेलो इंडिया कार्यक्रमाअंतर्गत काही पायाभूत सुविधा निर्माण करता आल्या तर त्याला आपल्याला